मेलो तरी चालेल पण कुणाच्या पाठिंब्यावर आमदार होणार नाही. बच्चू कडूंचा आमदार रवी राणांना प्रत्युत्तर. निवडणुकीत मनसेसोबत असण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. दिवाळीनंतर भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर निघतील. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा येत्या 27 तारखेला मुंबईत होणार मेळावा. वरळीमधील डोम येथे होणार मेळावा. राज्यात सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त होणार ऑडिट. महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचे होणार ऑडिट. गुजरातप्रमाणे तूर्त कुठलाही संपूर्ण मंत्रिमंडळ बदल नाही, सूत्रांची माहिती. रायगडमध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची अदिती तटकर यांच्याकडून पाहणी. नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्रशासनाला दिल्या सूचना. मनसेच्या दीपोत्सवाची महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून जाहिरातीत श्रेय न दिल्याचा मनसेचा आरोप. ट्विट करत मनसेनं व्यक्त केली नाराजी. जय शहा एक ट्रॉफी घेऊ शकत नाही. संजय राऊत यांची बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावर टीका. महाविकास आघाडीच्या टीकेला भाजप देणार उत्तर. मतदार याद्यांवरून विरोधकांची सरकारवर टीका. अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती. सत्ताधारी आमदारांना बोनस. मतदारसंघातील विकास कामांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी. निधी वाटपात अन्यायाची परंपरा ठाकरे सरकारने सुरू केली. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप. पगारी नेते संजय राऊत यांनी आरशात पाहावं. बने यांची राऊतांवर टीका. भाजप हा शिस्तीचाच पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करू. सोलापूर भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची भूमिका. सनातन धर्माचं सर्वात मोठं नुकसान राजकीय इस्लाममुळे झालंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य चर्चेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज राज्यपाल आचार्य देवव्रतांची घेतली भेट. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना गुजराती नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा. चाळीसगावमध्ये माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी झालं निधन. राजगड बंगल्याबाहेर हजारो नागरिकांची अंतिम दर्शनासाठी गर्दी. निवडणुका डोळ्यासमोर ठेवत निधी वाटप. आमदारांना दिलेला निधी ही लाच. निधी वाटपावरून संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार. भाई जगताप यांचा मुंबईत स्वबळाचा नारा. राज ठाकरेंचं काय उद्धव ठाकरेंसोबतही एकत्र लढणार नाही. भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब दिवाळीनिमित्त कार्यकर्त्यांना भेटणार. बांद्रा मोनार्क सोसायटीमध्ये दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला अनिल परब राहणार उपस्थित. भाजपाच्या नवी मुंबई बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात. धाराशिवच्या खडकी गावात शेतकऱ्यांना 6 ते 7 लाख रुपयांचे किराणा किटचे वाटप. बिहार निवडणूक 2025 साठी 121 मतदारसंघातून एकूण 1314 उमेदवार रिंगणात. महिला मतदारांच्या आधारे जदयू बळकट. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी नवा खुलासा. जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी पुणे महापालिकेकडे दिला होता अर्ज. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाविरोधात स्थानिक आक्रमक. विकास प्राधिकरण कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिकांचं उपोषण आंदोलन. दिवाळी बोनसऐवजी सोनं पापडीचं बॉक्स मिळाल्याने कर्मचारी संतप्त. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी दिले बॉक्स फेकून. मेळघाटमधील मजुरांना 5 महिन्यांपासून मनरेगाचे वेतन नाही. आदिवासी बांधवांची दिवाळी अंधारात. वेतन मिळत नसल्याने 5 कोटी रुपये अडकले. कोल्हापुरात भारतवीर मित्र मंडळाच्या वतीनं म्हशी पळवण्याच्या स्पर्धा सुरू. दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर म्हशी पळवण्याच्या स्पर्धांचं आयोजन. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माणगाव शहर ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा. आज दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात म्हशी पळवण्याची स्पर्धा. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दुचाकीवरून बसून पळवल्या म्हशी.
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चांदीच्या दरात 8,000ची घसरण. गेल्या 7 दिवसात चांदी 33,000नी घसरली. चांदीनंतर आता सोन्याच्या भावात घसरण. पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात 6,200 रुपयांची घसरण. वर्ध्याच्या पुलगाव बस आगाराला मिळालेल्या 3 नव्या बसचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण. वर्षभरात पुलगाव आगाराला 8 नव्या बस मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण. मुंबई महानगर बनणार जगातील आघाडीची शहरी अर्थव्यवस्था. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी येथील ओपीडी आज राहणार सुरू. मात्र उद्या 23 ऑक्टोबर रोजी ओपीडी पुन्हा राहणार बंद. जळगाव प्रशासन 24 तास अलर्ट मोडवर. नागरिकांची दिवाळी सुरळीत पार पडावी म्हणून पोलीस कर्तव्यावर. दिवाळीला कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी झाले सज्ज. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित शेतकऱ्यांना दिलासा. औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला 6 आठवड्यात 5,895 कोटी रुपये वितरित करण्याचे दिले आदेश. प्रत्येक ग्रामपंचायतीचा जमा खर्च आता जगाला कळणार. ग्रामविकास विभागातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर वेबसाईट विकसित करण्याच्या सूचना. धाराशिवमधील आजींकडून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत. पतीच्या पेन्शनमधून मदत. जेईई मुख्य परीक्षा 21 जानेवारीपासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू. विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न. 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात वाढ. परीक्षा शुल्कात 50 रुपयांनी वाढ. महागाई वाढली असताना परीक्षा शुल्क वाढवायला नको, पालकांची प्रतिक्रिया. सोलापुरातील मंगळवेढ्यात महालिंगराया बिरोबा भेटीचा सोहळा संपन्न. राज्यासह कर्नाटकमधून 6 ते 7 लाख भाविक सहभागी. सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण. हिंगोलीच्या सेनगावात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन. नागरिकांना सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्याचे मार्गदर्शन. सिंधुदुर्गातील कणकवली फोंडा कोल्हापूर राज्यमार्गाची दुरावस्था. मार्गावर मोठमोठे खड्डे. दुचाकीस्वारांना नाहक त्रास. बीडमध्ये आमदार सुरेश धस यांनी वंचित बांधवांसोबत साजरी केली दिवाळी. वंचित बांधवांना दिवाळीचे फराळ स्वतः केले वाटप. परभणीमध्ये स्वरमयी दीपावली 2025 कार्यक्रमाचं आयोजन. शास्त्रीय गायक पंडित नागेश आडगावकर यांच्या अप्रतिम गायनाने रसिक मंत्रमुग्ध. दीपावली पाडव्याच्या निमित्त बैलांना सजवून काढली मिरवणूक. कल्याणच्या रायते गावातील परंपरा. गडचिरोलीमध्ये फॅन्सी फटाक्यांना प्राधान्य. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी फटाके वाजवत उठला दिवाळीचा आनंद. दिवाळी खरेदीत यूपीआय सुसाट. 3 दिवसात दररोज 73 कोटी 7 लाख यूपीआय व्यवहार. धनत्रयोदशी ते दिवाळी मोठे यूपीआय व्यवहार. जळगावमध्ये पाडव्यानिमित्त उद्योजक व्यावसायिकांकडून पाडवा पूजन. उद्योग व्यवसायाचे आणि यंत्रांचे पूजन करून व्यापाऱ्यांच्या नववर्षाला सुरुवात. दिवाळी पाडव्याला घरांचा मुहूर्त. पाडव्याला 250 घरांची नोंदणी. 200 गृहप्रवेश. छत्रपती संभाजीनगरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात घर खरेदीचा उत्साह वाढला. दिवाळी विक्रीने यावर्षी सर्व विक्रम मोडले. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या दाव्यानुसार आता देशभरात दिवाळीत तब्बल 6.5 लाख कोटी रुपयांची विक्री. दिवाळी आणि छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या विशेष फेऱ्या. दररोज लाखभर प्रवाशांची मुंबई, यूपी आणि बिहारकडे ये-जा. पाडव्यानिमित्ताने नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. अमरावतीत लक्ष्मीपूजनानंतर कालीमातेच्या मंदिरात भाविकांची गर्दी. पैशांचा प्रसाद ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू. सोलापुरात पोलीस अधीक्षकांकडून दिवाळी किटचे वाटप. ऑपरेशन पहाड अंतर्गत 115 पारधी समाजातील कुटुंबांसोबत दिवाळी साजरी. पंढरपूरमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. रुग्णांची सेवा हीच आमच्यासाठी दिवाळी. जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि
प्रदर्शित अनोखी दिवाळी. सोलापुरातील सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखांची दिवाळी मेंढपाळ बांधवांसोबत साजरी. मेंढपाळांच्या पाळावर जाऊन त्यांना फराळ वाटप केले. नागपूरमधील माजी आमदार राजूभाऊ पारवेंनी गोपाळ समाज बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. गावात कपडे, मिठाई आणि फटाक्यांचं वाटप केलं. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुण्यातील कोथरूड येथील निवासस्थानी कुटुंबियांसह दिवाळी साजरी. मोहोळ यांनी फटाके वाजवत केली दिवाळी साजरी. लक्ष्मीपूजनाला दिवे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उजळला नाशिकचा आसमंत. शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी. यवतमाळच्या वागद इजारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साजरी केली काळी दिवाळी. स्वाभिमानीकडून शासन धोरणाचा निषेध करत काळी दिवाळी साजरी. साताऱ्यात बळीराजा महोत्सव उत्साहात साजरा. इडापिडा टळो, बळीचं राज्य येऊ घोषणाने दुमदुमला परिसर. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकरी सण काळात आर्थिक चणचणीमुळे हवालदिल. त्यांना शासकीय मदतीसह हक्काच्या पीक विमा मंजुरीची प्रतीक्षा. कराड बाजार समितीमध्ये गुळाला 4,501 रुपयांचा उच्चांकी भाव. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुळ सौद्याला प्रारंभ. गुळाचा दर 5,000 जाण्याची शक्यता. सोलापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचे पैसे जमा नाही. यावेळी दिवाळी कशी साजरी करायची, शेतकऱ्यांना सवाल. सांगलीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावरील सौद्यात हळदीला मिळाला उच्चांकी दर. 17,800 रुपये इतका उच्चांकी दर. वाशिममध्ये सकाळी 25 ते 20 रुपये किलोला भावाने विकली जाणारी झेंडूची फुले दुपारी 10 रुपयांवर. पावसामुळे विक्रेत्यांचं नुकसान. पाडव्याच्या मुहूर्तावर गुळ सौद्यांना सुरुवात. कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात गुळाची आवक. राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. सिंधुदुर्गात भात शेती पाण्याखाली. अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान. देशातील उच्च आणि जिल्हा न्यायालयांमध्ये दिव्यांग महिला आणि बालकांच्या शौचालयांची सुविधा नाही. देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये धुक्यांचे परिणाम. ताजमहाल धुक्यांमुळे झोकाळला. गोरखपूरमध्ये स्वच्छ हवामानाचा अंदाज. बिहारमध्ये सायबर फसवणुकीच्या कारवाईमध्ये चहावाल्यांचं घरात सापडलं कोट्यवधीचं घबाड. कारवाईमध्ये 1 कोटी रुपये, लाखोंचे दागिने आणि 85 एटीएम जप्त. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी. 1,88,500 रुपयांच्या सोन्या चांदीचा ऐवज लंपास. पोलिसांचा शोध सुरू. घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा दिला इशारा. शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास मनाई. सुरक्षा रक्षकांनी रोखल्याचा तरुणाचा आरोप. वसईच्या किल्ल्यावरील व्हिडिओ व्हायरल. अमरावतीत 500 रुपयांच्या बनावट नोटा. आतापर्यंत 83,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. 6 आरोपींना अटक. नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर फसवणुकीत नागरिकांना 9 महिन्यात 22 कोटींचा गंडा. आतापर्यंत पोलिसांकडून फक्त 1,42,00,000ची रिकव्हरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून मुलगा आणि सुनेकडून आईला मारहाण. या प्रकरणी मुलासह सुनेवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये बस रद्द केल्याच्या रागातून वाहकाला मारहाण. मारहाणी प्रकरणी मुलगा आणि आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल. फुगे विकणाऱ्या महिलेचं बाळ अज्ञाताने पळवलं. सांगलीतील विश्रामबाग चौकात घडली घटना. पोलिसांकडून बाळाचा शोध सुरू. भिवंडी शहरात दुचाकी चोराचा डाव फसला. बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये पार्क गाड्यांना मास्टर की लावून खोलण्याचा प्रयत्न. एकही दुचाकीला चावी लागली नाही. चोराला चोरी न करताच जावे लागले. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. पुण्याच्या भोर गावाजवळ फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरलेल्या कोल्ह्याच्या महामार्गावर अपघात. स्थानिक वन्यजीव रक्षक आणि वन विभागाने कोल्ह्याला केले रेस्क्यू. दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या. दिवाळी
विशेष रेल्वे गाड्यांमुळे वंदे भारतला फटका. मुंबईत यंदा फटाक्यांची विक्रमी विक्री. 4 दिवसात पुढले 8,000 कोटींचे फटाके. फटाक्यांमुळे प्रदूषण अत्यंत घातक पातळीवर. मुंबईची हवा वाईट श्रेणीमध्ये. मुंबई आणि उपनगरातील हवा गुणवत्तेला मोठा फटका. फटाक्यांचा अत्याधिक वापर आणि स्थिर हवामान यामुळे हवेची वाईट श्रेणी. सारसबागेतील दिवाळ पहाटच्या कार्यक्रमामध्ये धक्का लागल्याने 2 गटात वाद. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद शमला. पदोन्नती देण्याऐवजी मानवी दिनांक देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान. मॅटमध्ये काम करणाऱ्या पोलिसांना पदोन्नती देण्याची मागणी. पोलीस पदोन्नतीच्या प्रतीक्षेत. मेट्रो 2 बसचे येत्या आठवड्यात लोकार्पणाची तारीख लवकरच जाहीर. आपण सचिन तेंडुलकर पेक्षा 5,000 धावा जास्त केल्या असत्या. ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडू मायकल हसी यांचा मोठा दावा. गोव्यात 31 ऑक्टोबरपासून रंगणार फिडे विश्वचषक. स्पर्धेच्या लोगो आणि गीतांचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अनावरण. आयुष्मान खुरानाच्या थामा चित्रपटाची पहिल्याच दिवशी 24 कोटींची कमाई. थामा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती. दीपिका रणवीरची मुलगी दुआची सोशल मीडियावर झलक. दीपावलीच्या मुहूर्तावर इंस्टाग्रामवर पोस्ट करत दीपिका आणि रणवीरने दाखवला मुलीचा चेहरा. मुंबईत महायुती एकत्र निवडणूक लढणार. लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. राज्यात काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय. विरोधकांना फायदा होऊ नये म्हणून महायुतीची रणनीती. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.